पण आवाज खूप येईल ना. आवाज मग. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो व्लॉग आज कारमधनं शूट करते. खरं तर सकाळीच आज घराच्या बाहेर पडलो होतो. जरा एक दोन कामं होती. माझं सुद्धा ठाण्यात एक बँकेचं काम होतं आणि पुष्करला आज ऑफिसला जायचं होतं कारण त्याच्या लॅपटॉपचा काहीतरी इश्यू झाला होता. सो आज सकाळीच आम्ही निघालो होतो आणि आत्ता आम्ही दोघं परत विवियाना मॉलमध्ये भेटलो. तो सुद्धा त्याच्या ऑफिसचं काम करून लॅपटॉपचा इश्यू सुद्धा त्याचा आता रिझॉल्व्ह झालाय. माझं सुद्धा काम झालंय. सो लंचसाठी आता आम्ही इथे विवियाना मॉलमध्ये आलो होतो. राहूला सुद्धा थोडंसं खेळायचं होतं. सो लंच सुद्धा झालंय, राहूचं खेळून झालंय आणि आता आम्ही परत घरी जायला निघालो. सो मॉलमधनं बाहेर आलोत आणि आता आम्ही पहिले जातोय पेट्रोल भरायला. खरं तर लगेचच निघालो कारण पुष्करला परत घरी गेल्यावरती त्याचं ऑफिस लॉग इन करायचं आहे. पण आता आम्ही निघालो, पहिले पटकन पेट्रोल भरून घेतो. इथे मेट्रो स्टेशन होतंय का रे? बहुतेक तरी काम व्यवस्थित चालू आहे अजून त्यांचं. हे मेट्रोच्या ट्रॅकचं आहे मला वाटतं काम ना? हा ब्रिज कुठे जातो आणि हा एवढा पूर्ण? अच्छा, कितीचं भरलंय? 500चं भर. 500 ना? वेळ झाली. ठीक आहे, आता आपण घरी गेलो ना की तुला देते. आता आज बाहेर होतो ना आपण, कधीतरी होतं, वेळ पुढे मागे होते. आणि आता पोट भरलं ना तुझं, आपण खाल्लं पण ना. तर आमचं पेट्रोल भरून झालंय. आता आम्ही घरी जायला फायनली निघालो. आपण घरी जाऊन भेटूया. घरी पोहोचलो, ट्रॅफिक नव्हतं त्याच्यामुळे पटकन घरी आलो. आणि आता जरा पटकन फ्रेश होते आणि पुढे इव्हिनिंग रुटीन आहेच. मस्त फ्रेश झाली आहे आणि गरम गरम चहा ठेवतेय. कुठूनही बाहेरून घरी आलो की चहा प्यायल्यानंतर मस्त फ्रेश वाटतं. सो आता मी सुद्धा मस्त चहा ठेवतेय. चहा ठेवला एकीकडे दूध सुद्धा तापायला ठेवलंय. आणि आमच्या दोघांची आज कामं झाली आहे. आणि त्यात अजून एक छान गोष्ट म्हणजे राहू आज फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसलाय. कारण लॉकडाऊन उठल्यानंतर एकदाच मला आठवते मी आणि पुष्कर त्याला ट्रेनमधनं घेऊन गेलो होतो. त्यानंतर आज तो फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसला. आणि तसा त्याला तेव्हा तो लहान होता त्याच्यामुळे काहीच कळत नव्हतं. सो आज त्याने मस्त ट्रेन एन्जॉय केली आहे. मज्जा आली ना आज ट्रेनमध्ये? आई, आपण परत एकदा तिकडे जाऊया. आता जाऊया. हा, आपण परत जाऊया. मोठा कुठेतरी लॉंग घ्यायला जाऊया. हा, लॉंग जर्नीला जाऊया. चालेल. तुला आवडलं का पण आज? येस. मजा आली ट्रेन मध्ये? केवढ्या ट्रेन बघितल्या त्याने स्टेशन वरती आज ना. आणि 10 प्लॅटफॉर्म. 10 प्लॅटफॉर्म, बापरे. चहा मस्त उकळलाय, पटकन गाळून आता आम्ही चहा पिऊन घेतो आणि मग मी माझ्या पुढच्या कामांना लागतेय. बाबाचा फोन आला. मग तो म्हणत होता आईला की अंकिता मी उशिरा येतो. अरे बापरे. मग आम्ही डायरेक्ट ट्रेनने ठाण्याला गेलो. पण तिकीट काढलं की नाही ट्रेनचं? काढलं की. मस्त चहा पिऊन झालाय. चहा बरोबर छान गप्पा सुद्धा झालाय आणि दिवे लावायची वेळ झाली. सो पहिले देवासमोर पटकन दिवा लावून घेते आणि मग माझ्या पुढच्या कामांना लागते. सो
देवाला दिवा लावून झालाय आणि मध्ये काही फार शूट नाही केलं कारण डिनरची तयारी करायला घेतलेली मी. कारण शक्यतो थोडंसं मी आणि आई फॉलो करतो की रात्रीचं जेवण जेवढ्या लवकर होईल तेवढं चांगलं. सो आज सिम्पल मेनू केला आहे कारण मी आणि पुष्कर जसं तुम्हाला म्हटलं सकाळी आज बाहेर गेलो होतो. सो दुपारचं जेवण खरं तर आमचं उशिरा झालं आहे, मला वाटतं 3-3:30 वाजले असतील. सो फार काही अशी भूक नाही आहे. पण मस्त मुगाची उसळ केली आहे सिम्पल. इथे मी राऊची खिचडी आणि आमचा गरम गरम भात लावला आहे आणि त्याच्याबरोबर आज मी करते फोडणीचं ताक. सो म्हणतात ती रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण मला अनेक कमेंट्स आल्या होत्या की अंकिता कढी आणि फोडणीचं ताक वेगळं असतं का. तर हो, अगदी सिम्पल रेसिपी आहे. पण त्याच्या आधी जर मी ही उसळ सारखी करून घेते आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मुगाची उसळसुद्धा मी अगदी सिम्पल केली आहे. थोडासा गरम मसाला, थोडंसं लाल तिखट, बाकी नॉर्मल आपली फोडणी, कारण रात्रीचं थोडं स्पायसीसुद्धा आम्ही कमी खातो, आणि थोडीशी साखरेची कणी. सो उसळ मी आता इथे शिजायला ठेवते आहे आणि एकीकडे मी आता जे फोडणीचं ताक करायचं आहे त्याची तयारी करते आहे. इथे आता मी एकीकडे उसळ शिजायला ठेवली आहे. थोडंसं पाणी ह्यात मी आता ॲड करते. फोडणीचं ताक आता आपण करायला घेऊया, पण त्याच्या आधी जे मी सगळं साहित्य घेतले ते एकदा तुम्हाला दाखवते. ह्यात मी दही घेतलं होतं साधारण 4 चमचे आणि त्यात थोडंसं पाणी घालून ते मी छान रवीने घुसळून घेतलं आहे. थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. साखर, मीठ, ह्यातलं आपल्याला जिरं आणि हिंग लागणार आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची. उसळ आता ऑलमोस्ट शिजली आहे. तसे मूग पटकन शिजतात, सो थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि आता इथे लगेचच मी फोडणीचं ताक करायला घेते. आता फोडणीचं ताक आपल्याला पहिले त्याला फोडणी द्यायच्या आधी हे जे दही मी घुसळून घेतलं आहे पाणी घालून, त्यातच मी चवीनुसार मीठ आणि साखरेची कणी आणि कोथिंबीर ॲड करून घेणार आहे आणि मग डायरेक्ट ते फोडणीला टाकणार आहे. मीठ आणि साखर आता मी ह्यात ॲड केलं आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड करते. सगळ्यात आधी आता हा पॅन मी छान गरम करायला ठेवते. पॅन आता हा छान आपला गरम झाला की मी तुपाची फोडणी देणार आहे. तेलाची सुद्धा फोडणी आपण देऊ शकतो, पण तुपाच्या फोडणीचा स्वाद जरा जास्त छान लागतो, सो त्यामुळे तुपाची फोडणी. पॅन आता छान गरम झाला आहे. अंदाजानुसार इथे मी आता तूप घेते. आता यात मी थोडंसं जिरं ॲड करते, थोडंसं हिंग, थोडासा कढीपत्ता आणि जी मिरची आपण चिरून घेतली होती ती थोडीशी मिरची. जिरं आणि मिरची छान तडतडली की जे आपण दही ताक जे घुसळून घेतलं होतं छान, ते आता मी ह्यात मिक्स करणार आहे. ताक ॲड करून झालं की ते चमच्याच्या साहाय्याने छान ढवळून घ्यायचे आणि लगेचच गॅस बंद करायचं आहे, ते उकळवायचं नाही आहे. सो इतकी सिम्पल रेसिपी आहे ही फोडणीच्या ताकाची आणि मला वाटतं ऑलमोस्ट सगळा माझा स्वयंपाकसुद्धा तयार झाला आहे आणि वाजलेत 8:30. सो लगेचच पहिले आम्ही जेवून घेतो. बाकीची जी कामं आहेत, खरं तर आज कामं फार जास्त नाही आहेत कारण आम्ही सकाळी बाहेर गेलो होतो. सो आईने ऑलमोस्ट सगळं आवरून ठेवलं आहे. भांडी वगैरे सुद्धा तिची घासून झाली आहेत. हे थोडेसेच चहाचे कप आहेत आणि आत्ता डिनरनंतर भांडी होतीलच. सो मी ती सगळी एकत्र घासून घेईन. सो पहिले आता आम्ही पटकन जेवून घेतो. कालची छान खोबरं शेंगदाण्याची चटणीसुद्धा आहे. फोडणीचं ताक, ही चटणी आणि भातसुद्धा अप्रतिम लागतो, सो थोडीशी ही चटणी वाढली आहे. सो अशा प्रकारे मस्त डिनर झालं आहे. आंबासुद्धा खाऊन झाला आहे आणि आता जसं मगाशी म्हटलं की डिनर झाल्यानंतर आज जरा बाकी सगळं आवरणार आहे. सो पटापट मी जे रोजचं आपलं नाईट किचन क्लिनिंग रुटीन असतं ते पटकन करून घेते. पटापट सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवते. आपल्या या रोजच्या नाईट क्लिनिंग रुटीनमध्ये ज्या मुख्यतः गोष्टी असतात त्या म्हणजे सगळं अन्न आपण छान काढून ठेवतो. जे फ्रीजमध्ये ठेवायचे ते फ्रीजमध्ये ठेवतो. जी भांडी घासायला टाकायची आहेत ती घासायला ठेवतो. थोडीशी जी काही भांडी आहे ती लावून घेईन, ही भांडी घासून ठेवेन. मस्त ओटा क्लीन करून घेते. सो ही सगळी पटापट कामं करायला घेते.
सो ओट्यावरचं ऑलमोस्ट सगळं आवरून झालंय माझं आणि आता ही शेवटची थोडीशी मुगाची उसळ आहे ती काढून घेते आणि बाकी पटापट भांडी लावून भांडी घासून घेणार आहे. आज हा व्लॉग इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. सोना पाणी प्यायलास बाळा? देऊ तुला पाणी देऊ प्यायला? थंड पाणी देऊ. बरं